कुठलेही सण म्हणा किंवा कुठलेही उपवास म्हणा, देवासाठी आपण खास प्रसाद बनवतो. कारण घरामध्ये जे उपलब्ध असतो तो आपल्याला शिऱ्यापासून प्रसाद बनवायचा असतो. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटले पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्रमाणासहित मऊसूद असा शिरा रेसिपी बघणार आहोत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज जो आपण प्रसाद बनवणार तो 1.25 वाटीच्या प्रमाणात बनवणार. कारण कुठलाही नैवेद्य म्हटलं तर प्रसाद हा शिऱ्यापासून जो बनवला जातो तो 1.25 प्रमाणातच बनवला जातो. मग तुम्ही 1.25 किलो घ्या किंवा वाटीच्या प्रमाणात घेतला तर एखाद मूठ किंवा 1-2 चमचे अधिक टाका, म्हणजे 1.25 हिशोबाने हा रवा म्हणजे शिरा रेडी होतो. मी जो रवा घेतले आणि जे काही साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी मी जवळजवळ 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात आपण सगळं मोजमाप करणार. आणि प्रमाणासहित जर का तुम्ही हा शिरा बनवला तर एकदम परफेक्ट मऊसूद असा बनतो, त्याचप्रमाणे लुसलुशीत असा बनतो. त्याच्यासाठी आपण 1.25 वाटी घेतलं म्हटलं तर 1 वाटी मी जवळजवळ रवा घेतला तर तो एक छोटा वाटी भरून मी रवा घेतलेला आहे, म्हणजे टोटल 1.25 वाटी. आता ह्याच्यामध्ये हा मी मिक्स करून घेते. त्याचप्रमाणे त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी ते साखर घेतली आहे आणि दूध घेणार आहोत. दूध म्हटलं तर मी ह्याच वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी घेणार आहोत. बरेच जण प्रसाद बनवताना फक्त दुधाचा वापर करतात, त्याचप्रमाणे आपण शाळं म्हटलं तर नारळाच्या पाण्याचा वापर सुद्धा करतो आणि त्या पद्धतीने सुद्धा प्रसाद बनवला जातो. आणि मी जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी परफेक्ट आहे, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच प्रसाद हा बनवून बघा. साखर आणि दुधाचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला 1 वाटी भरून आपल्याला तूप लागणार. म्हणजे जेवढं आपण ज्या मापाने वाटीच्या मापाने आपण रवा घेतो तेवढंच आपल्याला साखर, तूप आणि आपल्याला टिपल म्हणजे दूध घ्यायचं आहे. कारण 1.25 वाटी आपण रवा वापरले त्या प्रमाणात आपण दूध आणि पाण्याचा वापर करणार आहे. त्याप्रमाणे 1 आपल्याला केळं लागणार आहे, बदाम घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट जेवढे मी घेतलेले आहेत ना, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता, म्हणजे भरपूर घातले तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला असं आवश्यकता असेल त्याप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे वापर करू शकता. आता इथे मी 5 बदाम घेतले आहेत आणि एक 3-4 तासापूर्वी हे मी भिजत घातले आहेत, जेणेकरून ह्याची सालं खूप छान निघतात. त्यामुळे बदाम आहेत हे आपण कटसुद्धा छान करू शकतो. इथे मी घेतलेत काजू, मनुका, त्याचप्रमाणे इथे मी घेतलेत चारोळी आणि मी इथे दूध घेतले आणि थोडंसं दुधामध्ये एक 7 ते 8 केशरच्या काड्या घातल्या, जेणेकरून खूप छान असा कलर येतो. हे 2 तासापूर्वी हे केशर मी भिजत घातलं होतं. एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये 1 वाटी हे दूध घालून घेते, दुसरं वाटी घालते. आता इथे सायसुद्धा आपण दुधामध्ये जी असते ती घातली तरीसुद्धा चालेल. 1 वाटी पाणी घालते. हे दूध आणि पाणी मिक्स करून घेतले. आता हे दूध आणि पाणी आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. इथे मी प्रसाद बनवण्यासाठी एक कढई घेतली आहे. कुठलंही जे भांडं घेतील ते थोडंसं जाड बुडाचंच घ्या, जेणेकरून रवा आहे हा खूप छान भाजला जातो आणि आपल्याला रवा भाजायला सुद्धा खूप वेळ लागतो. आता इथे मी जवळजवळ इथे 2 चमचे फक्त तूप घालते, कारण इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे तुपावर परतवून घ्यायचे. आता इथे तूप आहे हे मी थोडं गरम करून घेतलं आहे, त्यामुळे आपण सर्व ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते घालून घेऊया. आता इथे ड्रायफ्रूट्स जे घातलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर 1 मिनिटासाठी फक्त परतवून घ्यायचं. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं. खूप सुद्धा आपल्याला इथे परतवायचे नाही, जेणेकरून हे करपून जातील. आता इथे बघू शकता हे काजू आणि जे बदाम, त्याचप्रमाणे ते चारोळी घेतले होते ते सर्व 1 मिनिटासाठी परतवून घेतले. थोडासा कलर चेंज झाला आणि त्यानंतर इथे आपण घालणार आहोत मनुका. मनुका म्हटलं तर आपण थोडेसे उशिरा घालायचे, हे करपले जातात, कारण लगेच मनुका आहेत ना ह्या शिजल्या जातात आणि अशा बघू शकता त्याचा कलर आहे लगेच चेंज होतो. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडेसे असे गरम तुपामध्ये हे परतवून घ्यायचे. आणि सर्व ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता ड्रायफ्रूट्स आहेत हे मी काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये तूप थोडं शिल्लक आहे. आता जेवढं आपण तूप घेतलं होतं तेवढं सर्व इथे घालून घ्यायचं आहे. थोडंसं 1 चमचा मी तूप आहे हे शिल्लक ठेवणार आहे, पुढे जाऊन सांगतेच. तर इथे मी तूप घेतलं होतं ते कडकड असं आपण गरम करून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे रवा आणि रवा घातल्यानंतर बघू शकता एकदम हा लगेच असा फुलला जातो, इतका असं आपल्याला तूप आहे हे गरम करून घ्यायचं आहे. आता एकसारखं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, बघू शकता. आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला सर्व मंद आचेवर करायचं आहे, कारण रवा भाजणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही रवा मंद आचेवर भाजते तेवढा खूप छान फुलला जातो, त्याचप्रमाणे लुसलुशीत असा हा शिरा बनतो. इथे आहे ना आपल्याला हा रवा आहे ना हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि जेवढा तुम्ही मंद आचेवर हा रवा भाजून घेतील तेवढा खूप छान फुलला जातो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस शिरा बनतो ना तेव्हा असा सुटसुटीत आणि लुसलुशीत बनतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण प्रसाद बनवतात त्यावेळेस ना तुपाचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण परफेक्ट नसेल तर शिरा आहे ना हा खूप म्हणजे फुलला जात नाही, त्याचप्रमाणे कच्चा देखील राहतो. म्हणून रवा देखील अगदी खमंग असा भाजला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची टीप आहे.
आता इथे म्हटलं तर रवा भाजण्यासाठी भरपूर वेळ लागतो, बऱ्याच जणांना कंटाळा येतो. पण शिरा म्हटलं आणि प्रसाद म्हटलं तर खूप छान झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ही स्टेप आहे ती मंद आचेवरच करायची आहे. आता इथे बघू शकता ह्या रव्याला आहे ना ही जाळी पडते इतका हा रवा आहे, आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खमंग असा हा रवा भाजला, घरभर याचा सुवास आहे ना तो खूप छान सुटलेला आहे. इतका आपल्याला हा रवा आहे हा भाजून घ्यायचा आहे, बघू शकता. आता हा फसफसतो सुद्धा इतका मस्त असा मी मंद आचेवर हा रवा भाजून घेतला. आता कलर सुद्धा चेंज झाला आहे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे, एक केळं घेतलं होतं, त्याचे बारीक तुकडे कट करून घेतलेले ते आपण सर्व घालून घ्यायचे. आता बरेच जण इथे केळं नंतर सुद्धा घालतात, म्हणजे ज्या वेळेस तूप साखर घालतात, दूध वगैरे घालतात त्यावेळेस सुद्धा बरेच जण केळं घालतात. पण मी ना केळं नेहमी रव्यामध्ये अगोदरच टाकते. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि रवा आणि केळं आहे ना हे एकजीव झालं पाहिजे इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच पद्धतीने बघा मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही केळं आहे हे मिक्स करून घ्या, म्हणजे रव्यामध्ये खूप छान हे मिक्स होतं आणि एकजीव होते. त्यामुळे रवा आहे हा सुटसुटीत होतो. त्याचप्रमाणे हा प्रसाद आहे ना ह्याचा म्हणजे शिरा जो बनतो ना सुंदर लागतो चवीला आणि एक नंबर असा हा टेस्टी बनतो. तर रवा आणि केळं हे जवळजवळ मी 10 मिनिटासाठी म्हणजे जी आपण प्रोसिजर चालू केली होती रवा भाजण्यापासून ते जवळजवळ 10 मिनिटं हे मी सर्व रवा व्यवस्थित भाजून घेतल्या. आणि बघू शकता दूधसुद्धा असं उकळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही दूध उकळून घेतील तेवढा प्रसाद आहे हा सुटसुटीत बनतो. आता मी दूध गरम केलं आहे, हे आपण सर्व ह्या प्रसादामध्ये घालून घेऊया. आणि प्रसाद म्हणजे दूध घातल्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्स करायचं. एकदम सुद्धा आपल्याला दूध घालायचं नाही आहे, कारण ते गुठळ्यासुद्धा होतात ना. आपण सतत हे चमच्याने फिरवत राहायचं आहे आणि साय सगळं आपल्याला दूध आहे सर्व घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याने गुठळ्या देखील होत नाही. सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपण 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. इथे आपण 2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवलं होतं आणि बघू शकता कॉर्नरने सर्व तूप सुटलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता सुटसुटीत आणि मोकळा असा हा शिरा झालेला आहे. आता इथे आपल्याला घालायची आहे साखर. साखरेचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे. जेवढा आपल्याला आपण 1/4 वाटी जवळजवळ हा रवा घेतला होता त्याच प्रमाणात आपण इथे 1/4 वाटीच साखर घेतलेली आहे. आता इथे तुम्ही थोडंसं प्रमाण आहे हे कमी जास्त सुद्धा करू शकता. आपण प्रसाद आहे, प्रसादाचं प्रमाण जर का तुम्ही परफेक्ट ठेवलं तर प्रसाद खूप छान बनतो. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला 1 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचे, म्हणजे एक आपल्याला वाफ द्यायची आहे. इथे 1 मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण खोलायचं आहे आणि बघू शकता मस्त असा शिराला तूप सुटलेला आहे. कॉर्नरने बघू शकता इतका मस्त हा शिरा रेडी झाला आहे आणि एकदम असा खूप छान फुललेला आहे आणि सुटसुटीत असा हा बघू शकता एवढा सुटसुटीत हा असा शिरा रेडी होतो आणि दाणेदार असा हा प्रसाद रेडी होतो. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हा सर्व प्रसाद बनवण्यासाठी जवळजवळ मला 15 ते 18 मिनटं गेलेली आहेत. आता इथे बघू शकता आपण ज्या वेळेस हा मिक्स करतो रवा त्यावेळेस अगदी मस्त असा फुलला जातो. इतका रवा हा खूप छान भाजला. त्याच्यानंतर आपण केळं ह्याच्यामध्ये मिक्स केलं होतं म्हणून हा एकजीव झाला आणि हा प्रसाद आहे हा खूप सुंदर असा रेडी होतो. आता इथे आपल्याला घालायचं आहे जायफळ आणि वेलची पावडर. 1 चमचा आपण वेलची आणि जायफळ पावडर घालूया. त्याचप्रमाणे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सर्व घालून घेऊया. आपण दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता इथे तुम्ही दुधामध्ये केशर जर का भिजत नसेल घातलं तर वेळसुद्धा तुम्ही इथे वरून केशर घालू शकता. त्याचप्रमाणे जे दूध घेतलं होतं ते गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी केशर भिजत घातलं होतं. आता जेवढं इथे मला तूप आपण 1-2 चमचे फक्त शिल्लक ठेवलं होतं ते सर्व आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता प्रमाण हे परफेक्ट ठेवल्यामुळे हा प्रसाद आहे हा खूप सुंदर असा रेडी झाला आहे. आणि तुम्हाला सांगू ह्याचा सुवास आहे ना प्रसादाचा इतका घरभर पसरलेला आहे ना. आणि ज्या वेळेस ना आपण पूजेसाठी प्रसाद बनवतो म्हणजे आपण देवाला नैवेद्यासाठी आपल्या घरामध्ये एकच असतं, रवा शिल्लक असतो, अशा वेळेस आपण हा रव्याचा प्रसाद आहे ना हा आवर्जून बनवला जातो. आणि आता सध्या ना आपले घरजत्रा असतात म्हणजे देवींचे उपवास असतात, देवांची पूजा केली जाते, अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा प्रसाद आहे हा बनवून बघा. आता इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे 1 मिनिटासाठी पुन्हा इथे आपल्याला वाफ द्यायची आहे. 1 मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा. त्यानंतर आता इथे मी गॅस बंद करते आणि आपण इथे झाकण ठेवून देऊया. प्रसाद आहे हा मी थंड करून घेतला आणि त्यानंतर आता आपण एका वाटीमध्ये हा भरून घेतलेला आहे आणि मस्त असा हा प्रसाद नैवेद्यासाठी रेडी झालेला आहे.
आता इथे ना मी तुळशीचं पान वगैरे घातलेलं नाही, तुम्ही घालू शकता। आता बघू शकता आपण एका प्लेटमध्ये हा सर्व करून घेऊया आणि सुटसुटीत आणि खूप सुंदर असा हा रेडी होतो। जवळजवळ हा 1 तासानंतर हा मी एका वाटीमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हा काढून घेतलेला आहे। आपण ह्यामध्ये ना केशर घातलं होतं, त्यामुळे केशरमुळे ह्याला कलरसुद्धा प्रसादाला खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम मोकळा आणि मऊसूद असा हा प्रसाद रेडी झालेला आहे। देवाच्या नैवेद्यासाठी प्रसाद रेडी झाले आणि वरून ना मी थोड्याशा बदामाच्या काप ठेवल्या होत्या सजावटीसाठी, त्यासाठी ह्या वरून आत्ता मी घातलेल्या आहेत। आता बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा हा प्रसाद रेडी होतो, कारण 1 ते 2 तासानंतर जवळजवळ हा आपण प्रसाद बघितला ना तर जसाचा तसा एकदम खूप सुंदर असा हा राहतो आणि अगदी मोकळा आणि कणेदार असा हा प्रसाद आहे, हा रेडी होतो। बघू शकता आणि किती छान शिजलं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते। हे बघा इतका मस्त असा हा फुललेला आहे, कुठेही कच्चा वगैरे तुम्हाला दिसत नाही, कारण बऱ्याच जणांना काय असतं प्रसाद ज्यावेळेस बनवतात ना बऱ्याच जणांच्या प्रमाण चुकतं आणि कच्चा राहतो किंवा तो भाजला व्यवस्थित जात नाही, त्यामुळे तो प्रसाद म्हणून असा लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की हा शिरा म्हणजे देवाचा प्रसाद बनवून बघा। आता हा प्रसाद आहे हा 1 तासाने वाटीमध्ये काढला आणि त्यानंतर हा आपण एका प्लेटमध्ये सर्व केला आहे। त्याच्यामुळे थोडासा असा तुम्हाला कोरडा वाटतो, पण हा कोरडा वगैरे काही नाही आहे। जेव्हा तुम्ही हा 3 ते 4 तासापर्यंत हा असाच प्रसाद ठेवला तर अगदी बऱ्यापैकी ह्याला तूप सुटतं। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा, त्यानंतर तुम्हाला समजेल। आजच्या भागामध्ये मी तुम्हाला देवासाठी प्रसाद म्हणजेच शिरा बनवून दाखवला, तो सुद्धा वाटीच्या प्रमाणात अगदी सर्व प्रमाणे हे परफेक्ट ठेवा, म्हणजे अशा पद्धतीनेच तुमचा हा शिरा आहे तो मस्त असा रेडी होईल। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, हाईप करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।